नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण मराठी व्याकरणाचे वारंवार रिपीट होणारे 100 प्रश्न. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला, राम शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ए राम, बी शाळेत, सी जातो, डी तो. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जातो. प्रश्न क्रमांक 2, सुंदर हा शब्द कोणता आहे? ऑप्शन ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण, डी क्रियापद. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विशेषण. प्रश्न क्रमांक 3, मी, तू, तो हे कोणते शब्द आहे? ऑप्शन ए नाम, बी विशेषण, सी सर्वनाम, डी क्रियाविशेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सर्वनाम. प्रश्न क्रमांक 4, पुस्तक हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन ए भाववाचक नाम, बी व्यक्तिवाचक नाम, सी जातिवाचक नाम, डी सर्वनाम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जातिवाचक नाम. प्रश्न क्रमांक 5, भारत हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए जातिवाचक नाम, बी भाववाचक, सी व्यक्तिवाचक, डी सामूहिक. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्यक्तिवाचक. प्रश्न क्रमांक 6, चांगला माणूस यात विशेषण कोणते? ऑप्शन ए मुलगा, बी चांगला, सी दोन्ही, डी काहीच नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चांगला हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 7, तो वेगाने धावतो यात क्रियाविशेषण कोणते? ऑप्शन ए तो, बी धावतो, सी वेगाने, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वेगाने. वेगाने हे क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 8, खूप आनंद हा या शब्दसमूहात आनंद हे काय आहे? ऑप्शन ए विशेषण, बी नाम, सी सर्वनाम, डी क्रियापद. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाम. प्रश्न क्रमांक 9, लाल फूल या शब्दसमूहात लाल कोणता शब्द आहे? ऑप्शन ए नाम, बी विशेषण, सी क्रियापद, डी उभयान्वयी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विशेषण. लाल फूल या शब्दसमूहात लाल हे विशेषण आहे. फुलाला विशेषण दिलेलं आहे लाल. प्रश्न क्रमांक 10, आणि, पण किंवा हे शब्द येणारी शब्दाची जात कोणती? ऑप्शन ए क्रियाविशेषण, बी उभयान्वयी अवयव, सी नाम, डी विशेषण. तर याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन बी उभयान्वयी अव्यय. प्रश्न क्रमांक 11, मध्ये, वर, खाली हे शब्द येणारी शब्दाची जात कोणती? ऑप्शन ए क्रियापद, बी नाम, सी संबंधवाचक अव्यय, डी विशेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संबंधबोधक अव्यय. प्रश्न क्रमांक 12, अरे हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन ए उभयान्वयी, बी केवळ प्रयोगी अव्यय, सी नाम, डी विशेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 13, खाणे हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन ए क्रियापद, बी नाम, सी धातुसाधित नाम, डी सर्वनाम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी धातुसाधित नाम. प्रश्न क्रमांक 14, तो आला नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन ए होकारार्थी, बी प्रश्नार्थी, सी नकारार्थी, डी उद्गारार्थी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नकारार्थी. प्रश्न क्रमांक 15, तू कुठे चाललास हे वाक्य कोणत्या प्रकारात येते? ऑप्शन ए विधानार्थी, बी प्रश्नार्थी, सी उद्गारार्थी, डी नकारार्थी. तर यात उत्तर बरोबर आहे बी प्रश्नार्थी. प्रश्न क्रमांक 16, वा किती सुंदर हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? ऑप्शन ए प्रश्नार्थी,
बी नकारार्थी, सी उद्गारार्थी, डी विधानार्थी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उद्गारार्थी. प्रश्न क्रमांक 17. तो पुस्तक वाचतो यात कर्म कोणते? ऑप्शन ए तो, बी वाचतो, सी पुस्तक, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पुस्तक. प्रश्न क्रमांक 18. रामाने फळ खाल्ले यात कर्ता कोणता? ऑप्शन ए रामाने, बी फळ, सी खाल्ले, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रामाने. प्रश्न क्रमांक 19. खेळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए युद्ध, बी क्रीडा, सी अभ्यास, डी काम. तर याचं बरोबर उत्तर आहे खेळाचा समानार्थी शब्द ऑप्शन बी क्रीडा आहे. प्रश्न क्रमांक 20. दुःख याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए राग, बी वेदना, सी आनंद, डी भीती. तर दुःख याचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंद. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. मोठा याचा विरुद्धार्थी कोणता? तर याचं ऑप्शन ए लहान, बी उंच, सी जाड, डी भारी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लहान. प्रश्न क्रमांक 22. जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए वारा, बी आग, सी पाणी, डी माती. तर जल याचा समानार्थी शब्द ऑप्शन सी पाणी आहे. प्रश्न क्रमांक 23. डोळे हा शब्द कोणत्या वचनात येतो? ऑप्शन ए एकवचन, बी अनेक वचन, सी द्विवचन, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे डोळे हे ऑप्शन बी अनेक वचनमध्ये येते. प्रश्न क्रमांक 24. मुलगा हे कोणते वचन आहे? ऑप्शन ए स्त्रीलिंगी, बी पुल्लिंगी, सी नपुंसकलिंगी, डी उभयलिंगी. तर याचं बरोबर उत्तर आहे मुलगा हे ऑप्शन बी पुल्लिंगी वचनामध्ये येते. प्रश्न क्रमांक 25. मुलगी हे कोणते वचन आहे? ऑप्शन ए पुल्लिंग, बी नपुंसकलिंग, सी स्त्रीलिंग, डी उभयलिंग. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 26. घर हे कोणते वचन आहे? ऑप्शन ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. तर याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन सी घर हे नपुंसकलिंग आहे. प्रश्न क्रमांक 27. आम्ही हे सर्वनाम कोणते पुरुष आहे? ऑप्शन ए प्रथम पुरुष, बी द्वितीय पुरुष, सी तृतीय पुरुष, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आम्ही हे प्रथम पुरुष सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 28. तू हे सर्वनाम कोणते पुरुष आहे? ऑप्शन ए प्रथम पुरुष, बी द्वितीय पुरुष, सी तृतीय पुरुष, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी द्वितीय पुरुष. प्रश्न क्रमांक 29. तो हे सर्वनाम कोणते पुरुष आहे? ऑप्शन ए प्रथम पुरुष, बी द्वितीय पुरुष, सी तृतीय पुरुष, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तृतीय पुरुष. प्रश्न क्रमांक 30. बालक या शब्दाचे अनेक वचन कोणते? ऑप्शन ए बालका, बी बालके, सी बालका, डी बालक. तर बालक या शब्दाचं अनेक वचन आहे ऑप्शन बी बालके. प्रश्न क्रमांक 31. पाणी प्या हे कोणते वाक्य आहे? ऑप्शन ए विधानार्थी, बी आज्ञार्थी, सी प्रश्नार्थी, डी नकारार्थी. तर पाणी प्या हे ऑप्शन बी आज्ञार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 32. तो येईल हा काळ कोणता? ए वर्तमान, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 33. तो आला हा काळ कोणता आहे? ऑप्शन ए वर्तमान काळ, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तो आला याचं भूतकाळ होते. प्रश्न क्रमांक 34. तो येतो हा काळ कोणता आहे? ऑप्शन ए वर्तमान, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वर्तमान काळ.
प्रश्न क्रमांक 35. शहाणा याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए हुशार, बी मूर्ख, सी चतुर, डी बुद्धिमान. तर याचं बरोबर उत्तर आहे शहाणा याचा विरुद्धार्थी शब्द आहे बी मूर्ख. प्रश्न क्रमांक 36. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए पृथ्वी, बी नभ, सी पाताळ, डी सागर. तर याचं आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन बी नभ. प्रश्न क्रमांक 37. चला या शब्द काय म्हणून वापरला जातो? ऑप्शन ए नाम, बी क्रियापद, सी विशेषण, डी सर्वनाम. उत्तर बी क्रियापद. चला हा शब्द क्रियापद म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 38. लवकर या शब्दाची जात कोणती? ऑप्शन ए विशेषण, बी क्रियाविशेषण, सी नाम, डी सर्वनाम. तर लवकर या शब्दाची जात आहे ऑप्शन बी क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 39. राजा हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए व्यक्तिवाचक, बी जातिवाचक, सी भाववाचक, डी सर्वनाम. तर राजा हे जातिवाचक नाम आहे ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए जातिवाचक, बी व्यक्तिवाचक, सी भाववाचक, डी सामूहिक. तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. सेना हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए सामूहिक नाम, बी भाववाचक, सी व्यक्तिवाचक, डी सर्वनाम. तर सेना हे सामूहिक नाम आहे ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. तो फार हुशार आहे यात फार काय म्हणून आले? ऑप्शन ए विशेषण, बी क्रियाविशेषण, सी नाम, डी अव्यय. तर तो फार हुशार आहे यात फार हे क्रियाविशेषण म्हणून आलेले आहे ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. शिवाजी महाराज हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए जातिवाचक, बी व्यक्तिवाचक, सी भाववाचक, डी सामूहिक. तर याचं बरोबर उत्तर आहे बी. शिवाजी महाराज हे व्यक्तिवाचक नाम आहे ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44. उंच डोंगर यात विशेष्य कोणते आहे? ऑप्शन ए उंच, बी डोंगर, सी दोन्ही, डी नाही. तरी उंच डोंगर यात विशेष्य आहे ऑप्शन बी डोंगर. प्रश्न क्रमांक 45. मी शाळेत जातो यात कर्ता कोणता? ऑप्शन ए शाळेत, बी जातो, सी मी, डी नाही. तर उत्तर आहे ऑप्शन सी मी. मी शाळेत जातो मी हा कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 46. कर्म म्हणजे काय? ऑप्शन ए काम करणारा, बी ज्यावर क्रिया होते ते, सी क्रिया, डी विशेषण. तर बरोबर उत्तर आहे बी ज्यावर क्रिया होते ते कर्म असते. प्रश्न क्रमांक 47. तो मला भेटला यात कर्म कोणते? ऑप्शन ए तो, बी मला, सी भेटला, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मला. मला हे यात कर्म आलेले आहे. प्रश्न क्रमांक 48. खूपच हा शब्द काय म्हणून वापरला जातो? ऑप्शन ए विशेषण, बी क्रियाविशेषण, सी नाम, डी सर्वनाम. तर याचं बरोबर उत्तर आहे खूपच हा शब्द क्रियाविशेषण म्हणून ओळखला जातो. उत्तर ऑप्शन आहे बी. प्रश्न क्रमांक 49. आई हे कोणते लिंग आहे? ऑप्शन ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. तर आई हे स्त्रीलिंगी आहे ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50. मुलं हे कोणते वचन आहे? ऑप्शन ए एकवचन, बी अनेक वचन, सी द्विवचन, डी नाही. तर मुलं हे अनेक वचन आहे ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 51. तो खूप अभ्यास करतो यात क्रियापद कोणते? ऑप्शन ए तो, बी खूप, सी अभ्यास, डी करतो. तर उत्तर आहे ऑप्शन डी करतो हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. नदी हे कोणते नाम आहे? ए व्यक्तिवाचक, बी जातिवाचक, सी भाववाचक, डी सामूहिक. तर नदी हे जातिवाचक नाम आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 53. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता शब्द कोणता आहे? ऑप्शन ए नीती, बी खोटे, सी योग्य, डी धर्म. तर सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे
ऑप्शन बी खोटे. प्रश्न क्रमांक 54. अंधार याचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन ए प्रकाश, बी काळोख, सी उजेड, डी तेज. तर अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक बी काळोख. प्रश्न क्रमांक 55. खेळत आहे हा काळ कोणता आहे? ऑप्शन ए भूतकाळ, बी भविष्यकाळ, सी वर्तमान काळ, डी आज्ञार्थी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वर्तमान काळ खेळत आहे. प्रश्न क्रमांक 56. तो शाळेत गेला होता हा काळ कोणता? ऑप्शन ए वर्तमान, बी साधा भूतकाळ, सी पूर्ण भूतकाळ, डी भविष्यकाळ. तर तो शाळेत गेला होता याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 57. आम्ही उद्या येऊ हा काळ कोणता? ऑप्शन ए वर्तमान, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी आज्ञार्थी. तर आम्ही उद्या येऊ याचा उत्तर आहे ऑप्शन सी भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 58. खूप सुंदर फूल यात चूक कुठे आहे? ऑप्शन ए खूप, बी सुंदर, सी फूल, डी चूक नाही. तर याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन सी फूल. फूल योग्य, फूल हे असा पहिला उकार, याचा दुसरा उकार ही चूक आहे. प्रश्न क्रमांक 59. देव हे कोणते लिंग आहे? ऑप्शन ए स्त्रीलिंग, बी पुल्लिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. तर याचं देव हे अर्थाचा शब्दाचा अर्थ येतं लिंग हे पुल्लिंग आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60. माझे पुस्तक यात माझे काय आहे? ऑप्शन ए विशेषण, बी सर्वनाम, सी क्रियाविशेषण, डी नाम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विशेषण. प्रश्न क्रमांक 61. तो स्वतः गेला यात स्वतः काय आहे? ऑप्शन ए विशेषण, बी आत्मवाचक सर्वनाम, सी संबंधबोधक, डी नाम. तर तो स्वतः गेला यात स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62. कोण आला हे कोणते वाक्य आहे? ऑप्शन ए विधानार्थी, बी प्रश्नार्थी, सी नकारार्थी, डी उद्गारार्थी. तर कोण आला हे वाक्य प्रश्नार्थी आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63. मी नाही येणार हे वाक्य कोणते वाक्य आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थी, बी होकारार्थी, सी नकारार्थी, डी उद्गारार्थी. तर मी नाही येणार हे वाक्य नकारार्थी आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 64. अहो हा शब्द काय म्हणून वापरला जातो? ऑप्शन ए उभयान्वयी, बी केवळ प्रयोगी अव्यय, सी नाम, डी विशेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केवळ प्रयोगी अव्यय म्हणून वापरला जातो. प्रश्न क्रमांक 65. पण आणि हे काय आहे? ऑप्शन ए क्रियाविशेषण, बी उभयान्वयी अव्यय, सी संबंधबोधक, डी नाम. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उभयान्वयी अव्यय. प्रश्न क्रमांक 66. वर, खाली, पुढे हे कोणते अव्यय आहे? ऑप्शन ए नाम, बी क्रियापद, सी संबंधबोधक अव्यय, डी विशेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संबंधबोधक अव्यय. प्रश्न क्रमांक 67. ज्ञान हे कोणते वचन आहे? ऑप्शन ए जातीवाचक, बी भाववाचक, सी व्यक्तिवाचक, डी सामूहिक. तर ज्ञान हे भाववाचक वचन आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 68. मुलगा धावत आहे यात कर्ता कोणता? ऑप्शन ए धावत, बी आहे, सी मुलगा, डी नाही. तर मुलगा धावत आहे यात कर्ता आहे ऑप्शन सी मुलगा. प्रश्न क्रमांक 69. रामाने सीतेला फूल दिले यात कर्म कोणते आहे? ऑप्शन ए रामाने, बी सीतेला, सी फूल, डी दिले. तर यात कर्म आहे ऑप्शन सी फूल. प्रश्न क्रमांक 70. हुशार याचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए मंद, बी चतुर, सी मूर्ख, डी आळशी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चतुर हा हुशारचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 71. आळशी याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन ए मेहनती, बी थकलेला, सी गरीब,
डी श्रीमंत. तर आळशी याचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ई मेहनती. प्रश्न क्रमांक 72. तो फारच आनंदी आहे यात फारच काय म्हणून आले? ऑप्शन ए विशेषण, बी क्रियाविशेषण, सी नाम, डी सर्वनाम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 73. मुले खेळत आहे यात मुले याचे वचन कोणते? ऑप्शन ए एकवचन, बी द्विवचन, सी अनेकवचन, डी नाही. तर मुले खेळत आहे यात मुले हे अनेक वचन आलेले आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 74. ती हे सर्वनाम कोणत्या पुरुषी आहे? ऑप्शन ए प्रथम, बी द्वितीया, सी तृतीया, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तृतीय. प्रश्न क्रमांक 75. आम्हाला हे काय म्हणून आले? ऑप्शन ए कर्ता, बी कर्म, सी क्रियापद, डी विशेषण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कर्म. प्रश्न क्रमांक 76. पहा हे वाक्य कोणते आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थी, आज्ञार्थी, नकारार्थी, विधानार्थी. तर याचं उत्तर आहे बी आज्ञार्थी. प्रश्न क्रमांक 77. वा किती छान कोणते वाक्य आहे? ऑप्शन ए प्रश्नार्थी, बी आज्ञार्थी, सी उद्गारार्थी, डी नकारार्थी. तर हे वाक्य उद्गारार्थी आहे ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 78. राजे हे कोणते वचन आहे? एकवचन, बी अनेकवचन, सी द्विवचन, डी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अनेकवचन. प्रश्न क्रमांक 79. माझी वही यात लिंग कोणते? ऑप्शन ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. तर माझी वही यात लिंग आहे ऑप्शन बी स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 80. हे घर मोठे आहे यात विशेषण कोणते आहे? ऑप्शन ए घर, बी मोठे, सी आहे, डी हे. तर यात विशेषण आहे ऑप्शन बी मोठे. प्रश्न क्रमांक 81. देवालय म्हणजे? ऑप्शन ए शाळा, बी मंदिर, सी बाजार, डी घर. तर यात देवालय म्हणजे ऑप्शन बी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 82. रात्र याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए संध्याकाळ, बी पहाट, सी दिवस, डी अंधार. तर रात्रचा विरुद्धार्थी शब्द आहे दिवस. प्रश्न क्रमांक 83. पृथ्वी हे कोणते वचन आहे? ऑप्शन ए जातीवाचक, बी व्यक्तिवाचक, सी भाववाचक, डी सामूहिक. तर पृथ्वी हे व्यक्तिवाचक वचन आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 84. तो हसला हे वाक्य कोणते आहे? ऑप्शन ए वर्तमान, बी भूत, सी भविष्य, डी आज्ञार्थी. तर याचं बरोबर उत्तर आहे तो हसला आहे भूतकाळामध्ये येते वाक्य तो हसला. प्रश्न क्रमांक 85. आनंदाने हा शब्द कोणता? ऑप्शन ए नाम, बी विशेषण, सी क्रियाविशेषण, डी सर्वनाम. उत्तर आहे ऑप्शन सी क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 86. मुलींनी गाणे गायले